आता मला बरेच लोक विचारतात की वॉर सिच्युएशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा आपण कसा वापर करू शकतो किंवा काय करता येईल ज्यामुळे तिथे थोडाफार परिणाम घडवता येऊ शकतो किंवा काहीतरी बदलू शकतो. सो ह्या सब्जेक्टवर मी आता सांगणार आहे की आपण काय करू शकतो आणि त्यांनी काय फरक घडू शकतात. हाय, हॅलो, नमस्कार. सो माझं नाव आहे माधुरी बोंद्रे आणि मी एक लॉ ऑफ अट्रॅक्शन मनी माइंडसेट कोच आहे. बेसिकली माइंडसेट कोच आहे. प्रत्येक गोष्ट आयुष्यात आपले विश्वास आणि आपला माइंडसेट ह्यावरच असते. सो आपण आपला माइंडसेट कसा तयार करायचा आणि त्याप्रमाणे त्याच्यावर कसं काम करायचं ह्याबद्दल मी सांगते. सो मी जे सांगत होते की वॉर सिच्युएशन, आता जगभरात वॉर सिच्युएशन आहे आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे पद्धतीने बोलणारी लोक भेटतात. काही जण त्याबद्दल निगेटिव्ह बोलत असतात, काही जण पॉझिटिव्ह, काही जण तटस्थ असतात, न्यूट्रल असतं बोलणं. ज्यामध्ये निगेटिव्हमध्ये असाच बॉम्ब टाकला, असंच झालं, ह्या देशाचं असं झालं, त्या देशाचं तसं झालं, असं काय काय बरंच बोलत असतात लोक. पॉझिटिव्हमध्ये आय वॉन्ट टू प्रे फॉर इट, मला प्रे करायचं आहे की सगळ्या गोष्टी नॉर्मल व्हाव्यात, अशी ही इच्छा असते बऱ्याच लोकांची. सो माझ्याही कोचिंग सेशन्समध्ये हे वर्ल्ड वॉर जी परिस्थिती आहे ती निवळावी यासाठी काय करता येईल असं एकाने विचारलं. सो मी जनरल म्हटलं, मनापासून इच्छा असायला पाहिजे. ऑफकोर्स देर इज अ बॅलन्स ऑफ गुड अँड बॅड थिंग्स या जगामध्ये. सो पण आपण कुठेतरी पॉझिटिव्ह विचारसरणीने गोष्टी बदलू शकतो एवढं मला नक्की माहिती आहे. सो या ठिकाणी आपलं मन शांत असेल, हे सगळं लोकांच्या मनामध्ये चालू असतं मेनली. सो लोकांची मनं जर शांत व्हायला लागली तर ह्या सिच्युएशनमध्ये फरक येऊ शकतो. एकीने काय केलं, होपोनोपोनो केलं की वर्ल्ड वॉर पीस व्हावा अशा दृष्टीने एक दिवशी केलं आणि त्या दिवशीच 5 दिवसाची स्थगिती आली. हे तिने मला सांगितलं. तिचं म्हणणं होतं, माहिती नाही ह्यामुळे झालं नाही झालं, पण जे इंटेन्शन होतं ते साध्य झालं. बेसिकली काही लोकांना असं वाटतंही मनापासून की ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत, अनाहत माणसांचा बळी जाऊ नये सगळ्या गोष्टींमध्ये. तेही खरं आहे, कारण हे सगळंच वर्ल्ड ब्रह्मांडच एनर्जीचं बनलं आहे आणि जशा चांगली माणसं आहेत तशी वाईटही माणसं आहेत. पण जेवढा चांगुलपणा वाढवता येईल किंवा जेवढ्या चांगल्या प्रॅक्टिसेस आपण ठेवू, मन शांत ठेवू, तेवढ्या गोष्टी चांगल्या प्रमाणात काम करणार आहेत, प्रत्येकाच्याच आयुष्यात काम करणार आहेत. दोन्ही बाजू कायमच असणार आहेत. पण इथे ह्या विषयाचा उपयोग काय होऊ शकतो. सो जे या गोष्टीला फॉलो करतात तेवढ्यानी तरी त्याबद्दल सकारात्मक विचार केला तरीही जगामध्ये फरक दिसून येतो. जसं कोरोनाच्या वेळी मोदीजींनी काय काय गोष्टी करून घेतल्या होत्या, त्याही इफेक्टिव्ह होत्या. सगळ्या गोष्टी सायंटिफिक असतात, फक्त आपल्याला त्याबद्दल डिटेल माहिती नाही आहे, त्यामुळे असं काही होत नाही ह्या बोलण्याला पण काही पॉईंट नसतो. सो मेडिटेशनमध्ये असा एक प्रकार करून बघितला गेलेला आहे. सायंटिफिक रिसर्च यूएसमध्ये केलेला आहे. यूएसच्या एका गावामध्ये मॉन्क्सना पूर्णपणे एके ठिकाणी मेडिटेशन करायला बसवलं आहे, जिथे खून खराबा खूप होतो अशा ठिकाणी किंवा व्हायलन्स खूप आहे अशा ठिकाणी त्यांनी मेडिटेशन केलं आणि त्यामुळे सगळीकडे शांतता निर्माण व्हावी हा जो त्यांचा हेतू होता तो दिसला. क्राईम रेट तिथला कमी झालेला दिसला. हे सर्व्हे करण्यात आला होता. सो आपल्या पद्धतीने आपण जे काही करू शकतो ते नक्कीच करू शकतो, कारण सगळं जग जसं एनर्जीचं बनलं आहे, प्रत्येक माणूस एनर्जीने बनलेला आहे. प्रत्येकाच्या मनात जे विचार चालू आहेत त्याचंच प्रतिबिंब बाहेर दिसत असतं. आता आपण सगळ्यांचे विचार कंट्रोल करू शकतो का, तर नाही करू शकत, पण आपण आपल्यामध्ये तर बदल घडवू शकतो. जेव्हा आपल्यामध्ये बदल घडतो तेव्हा आपल्या सांगण्यावरून अजून 4 लोक स्वतःमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करतात आणि या छोट्या छोट्या बदलामुळेच शेवटी मोठा बदल घडत असतो. सो एकदम सगळ्या गोष्टी बदलतात का, तर नाही कदाचित, पण या गोष्टींमध्ये फरक नक्की पडायला सुरुवात होतो. जर आपण चांगली भावना ठेवली या सगळ्या गोष्टींसाठी की सगळीकडे शांतता राहावी, माणसं मरू नयेत किंवा शांतपणे सगळ्या गोष्टीचं सोल्युशन निघावं, असं काही जर आपण मनापासून विचार करत असू तर ते नक्की होतं. आता हेल्थच्या बाबतीतही तसंच आहे. जनरली मी हे ऑब्झर्व सुद्धा केलेलं आहे. आपल्या घरातल्या एखाद्या माणसाला काहीतरी हॉस्पिटलायझेशन करावं लागलं तर आपण ते पूर्ण एक्सप्लेन करण्यामागे असतात सगळी लोक, किंवा ज्याला झालंय तो सुद्धा खूप सांगायच्या म्हणत, हे मला असं झालं, मला तसं झालं. सांगू नये असं मी म्हणत नाहीये, एकदा सांगितलं ठीक आहे, पण प्रत्येक माणूस येऊन जेव्हा आपल्याला तेच विचारतो
आपण तेच रिपीट करतो आणि त्याच रिपिटेशननी आपण तीच कंडिशन स्वतःवर ओढवून घेतो. समहाऊ तो मनामध्ये ब्लॉक तयार करतो की मला असं झालंय. त्याऐवजी जर मी ह्याच्यातून लवकरात लवकर बाहेर पडले, म्हणजे हार्ट अटॅक असू दे, म्हणजे मोठ्या मोठ्या सर्जरीज ज्या होतात त्या ठिकाणी ह्या चर्चांपेक्षा जर मी लवकर बरा कसा होईन याबद्दल तुम्ही स्वतःच्या मनात विचार केलात तर तुम्हाला जास्त फायदा होताना दिसेल. माझ्याच घरातलं उदाहरण आहे, माझ्याच भावाचं आहे. आम्ही कुणालाही काहीच सांगितलं नव्हतं, पण त्याचा परिणाम असा की तो 3 महिन्यात पूर्ण रिकवर झाला. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणून द्यायचं झालं तर आम्ही कुठेच काहीच बोललो नाही. हे त्याचंच सांगणं होतं की नका बोलू कुठेच, मी पूर्ण बरा आहे. हे त्यांनी ऑलरेडी मनावर घेतलं होतं. तो पूर्ण बरा झालाय त्याच्यातून, कारण आम्ही कोणीच त्याच्याबद्दल काहीच गप्पा मारल्या नाही. तो फक्त बरा होणार आहे एवढीच फ्रिक्वेन्सी होती, एवढीच एनर्जी होती आणि कोणाला काही सांगण्याचा आम्ही हे पण केला नाही. कारण काय होतं, प्रत्येक वेळी आपण सांगितल्यामुळेच गोष्टी चांगल्या होतात असं नाही. त्याचा परिणाम काय होतो हे जस्ट मी सांगते. आपण सगळ्यांना हे सांगत राहतो. काही लोक आपल्यासाठी सकारात्मक विचार करणारी असतातही, पण काही लोकांच्या मनात झालं ना बरं झालं, त्याला असंच व्हायला हवं असं बोलणारी सुद्धा लोक असतात. त्या निगेटिव्हिटीचा परिणाम जेव्हा आपली इम्युनिटी खाली गेलेली असते तेव्हा होऊ शकतो. जेव्हा तुम्ही हाय एनर्जीमध्ये असता तेव्हा या सगळ्या बोलण्याचा परिणाम कधीच होत नाही, पण जेव्हा अशी कंडिशन असते तेव्हा परिणाम होऊ शकतो. होतोच असं नाही, तरी सुद्धा तुमची एनर्जी पॉझिटिव्ह आणि मोठी असू शकते. सो ह्यासाठी चर्चा टाळणं हे खूप कामाचं ठरतं. मी म्हणत नाही सगळ्या गोष्टी सिक्रेटच ठेवायला पाहिजेत, कारण मी स्वतः डिक्लेअर करते माझ्या पॉझिटिव्ह गोष्टी की मला यावेळी अवॉर्ड मिळणार आहे, मी असं करते, मी हा इव्हेंट करते, मी सगळं बोलते. आपण जे चांगलं करणार आहोत ते बोलायचं नाही असं नाहीये, नक्की नाहीये. पण आपल्याला जर मनामध्ये शंका असेल तर ती गोष्ट जास्त न बोलणं याच्यातच छानपणा आहे. त्यामुळे आपणही शांत राहतो, आपल्याही मनात गिल्ट येत नाही, निगेटिव्ह विचार येत नाहीत, काही नकारात्मकता भरत नाही आणि आपोआप सगळ्या गोष्टी सकारात्मकतेने घडून येतात. सो या वर्ल्ड वॉरसाठी ज्यांना कोणाला प्रे करायचं असेल त्यांनी सुद्धा होपोनोपोनो त्या इंटेन्शननी केलं तरीही परिणाम होणार आहे. मेडिटेशनही त्या इंटेन्शननं केलं तरीही आपल्या आयुष्यात परिणाम होणार आहे, चांगला सकारात्मक बदल होणार आहे. सो तुम्ही हे सगळं नक्की करून बघा. लिंकमध्ये कमेंट करा. कोणी काही ॲक्शन घेतल्या असतील तर मला सांगा, किंवा ॲक्शन घ्यायच्या असतील किंवा तुम्हाला कशाबद्दल ऐकायला आवडेल हेही कमेंटमध्ये सांगा. आणि असाच कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मलाही त्याच्यामध्ये उत्साह येतो बोलण्यामध्ये आणि माझ्याकडनंही बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात. थँक्यू, धन्यवाद.